नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण अर्थशास्त्राच्या जे PYQ एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचे आहे 2021 पासून ते 2025 पर्यंत. सो त्याच्या शेवटच्या भागामध्ये भेटतोय. म्हणजे असं समजून चला की आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, 3 भाग घेतलेले आहे. म्हणजे एक बेसिक भाग, त्यानंतर भाग 1 आणि आता हा भाग 2, म्हणजे असे टोटल 3 भाग घेतले आणि ह्या 3 भागामध्ये आपण 5 पेपर एक्सप्लेन केलेले आहे. त्यापैकी 4 पेपर आपले ऑलरेडी मागच्या 2 भागामध्ये एक्सप्लेन करून झालेले आहे, जे तुम्हाला YouTubeवरती मिळून जातील किंवा आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते लेक्चर्स मिळून जातील. परत एकदा सांगतो, जी येणारी एक्झाम आहे तुमची गट क पूर्व परीक्षेची 2026 म्हणजे 25 ऑक्टोबरची जी एक्झाम येणार आहे, त्या एक्झाममध्ये पेपर कसा येईल, क्वेश्चन्स कसे येतील, आपण जो अभ्यास केलेला आहे खरंच तो एक्झाम ओरिएंटेड आहे का, बरं अभ्यास केलेला आहे त्याला एक्झामच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं मोल्ड करता येईल, किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते सर, बरोबर. आम्हाला त्याच्यामधली तलाठी म्हणा किंवा एखादी लिपिक म्हणा किंवा एखादी AMVI म्हणा ही पोस्ट काढायची आहे आणि आम्हाला रिस्क घ्यायची नाहीये नापास होण्याची, आम्ही पासच झालो पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, बेअर मिनिमम मार्क्स आपल्याला प्रत्येक विषयात घ्यावे लागणार आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचे समजा 15 पैकी 10 प्रश्न सोपे आले तर ते 10ला 10 आपले बरोबर आले पाहिजे. भले 5 नाही आलेच चालते, पण 10ला 10 बरोबर आले पाहिजे. तर मग ते बरोबर येण्यासाठी फक्त नॉलेजच सफिशियंट आहे का, तर माझं त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मग फक्त नॉलेजने तुमचे ते प्रश्न सुटत नाही, तुम्हाला त्या पेपरमध्ये लॉजिक्स आणि ट्रिक्सचा पण वापर करावा लागतो. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसा जसा पेपर अवघड होत जातो सो तसं तसं लॉजिक ट्रिक्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढत जाते. आता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय, तर 2021, 22, 23 या तीनही पेपरचे मी एक्सप्लेनेशन तुम्हाला घेतलेले आहे YouTubeवरती. तुम्ही ते पेपर पहा, तुमच्या असं लक्षात येईल की यातले मॅक्झिमम प्रश्न हे डायरेक्ट आहे आणि नॉलेजने सुटणारे आहे. पण जसं तुम्ही 2024 मध्ये येता, आज आपल्याला 2025चा पेपर डिस्कस करायचा आहे, म्हणजे 24ची ऍड होती, 2025 मध्ये तो पेपर झाला होता. तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या पेपरची काठिण्य पातळी, सो कॉल्ड आपण म्हणू, काठिण्य पातळी खूप वाढलेली आहे. लक्षात घ्या, ह्या पेपरची काठिण्य पातळी खूप वाढलेली आहे. पण जर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणा किंवा थोडंसं तुम्हाला जर लॉजिक्स आणि ट्रिक्स ही बाजू जर तुम्हाला माहिती असेल पेपर सॉल्व्हिंगची, तर हे प्रश्न तुमचे फार इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी खूप जास्त नॉलेज असण्याची गरज नाही आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे उलट माझं असं म्हणणं आहे की जर 2026 मध्ये येणारा पेपर हा 24 आणि 25 चे पेपर बऱ्यापैकी टफ होते, तर 24 आणि 25 सारखाच जर टफ आला तर तुम्हाला घाबरून जायची गरज नाही आहे. उलट टफ जर पेपर आला तर तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, हे आजच्या पेपरवरून तुम्हाला लक्षात येणार आहे. म्हणजे 21, 22, 23 चे जर तुम्ही क्वेश्चन्स पाहिले असतील, म्हणजे मी जे एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे ते पाहिले असतील, आणि 24चं पण तुम्ही पाहिलं असेल आणि आज तुम्ही 25चं पाहणार आहे एक्सप्लेनेशन, सो याच्यानंतर तुमच्या मनातली भीती निघून जाणार आहे. सोपा आला तरी तुम्ही रेडी राहाल, कारण तुमचा अभ्यास झालेला असेल इकॉनॉमिक्सचा. आणि अवघड आला तर तुम्ही जास्त खुश व्हाल. का बरं, कारण तुमच्याकडे दुसरे पण माध्यम असणार आहे पेपर सॉल्व्ह करण्याचे. म्हणून आपण काय करणार आहे, नॉलेज, लॉजिक, ट्रिक्स या तीनही माध्यमातून आपला येणारा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येतो, सो याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण सांगणार आहे की कोणता प्रश्न असा आहे जो नॉलेजने सुटतो. म्हणजे नॉर्मली जे तुम्ही पुस्तकं वाचता, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असू द्या किंवा मग एखादं किरण देसले सरांचं पुस्तक असू द्या इकॉनॉमिक्ससाठी, किंवा एखाद्या अकॅडमीच्या नोट्स असू द्या, सो हे जे तुम्ही बेअर मिनिमम वाचून जाता, सो त्या बेसिसवर कोणता प्रश्न सुटतो, आणि तुम्ही काही वाचलं तरी हा प्रश्न सुटतच नाही, मग याच्यासाठी शॉर्टकट काय आहे, सो याच्याबद्दल पण आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बोलायचं आहे. म्हणजे चला डिस्कस करायला आपण सुरुवात करू. हा, ही एक बॅच आहे आम्ही सुरू केलेली आहे, जे मेनली आता जे गट क साठी 25 ऑक्टोबरला होणार आहे, सो त्याच्यासाठी ही बॅच सुरू केलेली आहे. हे तुम्हाला विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. त्यात आता स्वातंत्र्य दिन आहे, 14 आणि 15 ऑगस्टला याच्यावरती ऑफर आहे. आता 14 ऑगस्ट आजच आहे, सो 15 ऑगस्टला तुम्ही माझं लेक्चर बघत असणार म्हणजे सकाळी, तर याच्यामध्ये तुम्ही 15 ऑगस्टला पण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. सो याच्यामध्ये तुम्हाला 25% त्या बॅचवरती डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही टेस्ट सिरीज पण कंडक्ट करतो, कारण हा एक अतिशय महत्वाचा मोमेंट असतो. म्हणजे की अभ्यास करणं एकीकडं आणि पेपर सॉल्व्ह करणं एकीकडं, बरोबर. सो तुम्ही जर तुमच्या लायब्ररीमध्ये बसून पेपर सॉल्व्ह करताय किंवा घरी बसून सॉल्व्ह करताय तर बरोबर येण्याच्या शक्यता जास्त असतात. पण जे प्रेशर हँडलिंग हा जो प्रकार असतो, सेंटरला जाऊन जेव्हा कॉम्पिटिटर अनेक मुलं तिथं आलेले असतात, तिथं मग आपल्याला वेगळ्या फिलिंग्स असतात, आपण थोडंसं घाबरलेलो असतो. सो मग त्याचा आधीपासूनच आपल्याला अनुभव असला पाहिजे. आणि आपली इफिशियन्सी नॉर्मली जी 100 वरून 70 वर येते त्या वातावरणामुळं, तिथल्या वातावरणामुळं, त्या स्पर्धा म्हणजे त्या सेंटरवरच्या वातावरणामुळं,
सो ती कुठेतरी 70 वर न येता सो अनुभव आल्यामुळे ती 95-90 पर्यंत सेटल झाली पाहिजे किंवा 100 ला 100% इफिशियन्सी देता आली पाहिजे. सो त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात त्या ही टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय. नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, यवतमाळ, दर्यापूर, आर्वी, कराड, अमरावती, सो अशा वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ही टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय. तर तुम्ही याचा पण लाभ घेऊ शकता. जे लोक या जिल्ह्यांपर्यंत आणि तालुक्यांपर्यंत पोहोचू शकत नाही सो ते लोक ऑनलाईन पण ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवरून घेऊ शकता. सो याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये तुम्हाला पेपर येत्या लक्षात हार्ड कॉपी करण्यासाठी तो डाउनलोड करू शकता, तो तुम्ही प्रिंट पण काढू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात एक्सप्लेनेशन सॉफ्ट कॉपी पण मिळणार आहे आणि टीचर पण हा पेपर एक्सप्लेन त्या ठिकाणी करणार आहे. ज्याच्यामधले इतिहासासारखे विषय आहे, इकॉनॉमिक्स सारखे विषय आहे, विज्ञानासारखे विषय आहे, ते मी स्वतः एक्सप्लेन करणार आहे. सो ह्या टेस्ट सिरीजचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. पुढे जाऊया. सो ही जी ऍड आहे ती 2024 ची ऍड होती, लक्षात घ्या. आणि 1 जून 2025 ला हा पेपर कंडक्ट झाला होता, म्हणजे हा पेपर 2025 चा आहे. सो आणि आपण जी सिरीज सुरू केलेली आहे एक्सप्लेनेशनची त्याच्यातला हा शेवटचा पेपर आहे. आणि मोस्ट ऑफ द तुम्हाला सांगतो ह्या 2025 प्रमाणेच 2026 मध्ये आता तुमचा जो 25 ऑक्टोबरचा पेपर आहे सो याच काठिण्य पातळी, म्हणजे आजच्या असा नाही किंवा प्रश्न आजच्या असे नाही, पण याची काठिण्य पातळी जी आहे सो ह्या पेपरच्या बरोबरीत राहण्याची शक्यता आहे. म्हणजे म्हणून तुम्ही असं समजू शकता की हा पेपर आयडियल आहे इकॉनॉमिक्सचा जो 2026 मध्ये येणार आहे. मग याच्यामध्ये काही गुड पॉइंट पण आहे, तसं तर तुम्हाला दिसताना बॅड पॉइंट जास्त दिसतील याच्यामध्ये, पण आपण त्याला गुड पॉइंट मध्ये कन्वर्ट करून आपला कॉन्फिडन्स वाढवणार आहे. कसं ते तुमच्या लक्षात येईल. आता बघा, मी तुम्हाला हा प्रश्न सांगतो, आता दिसत नसणार कदाचित म्हणून मी थोडासा त्याला इनलार्ज करतो म्हणजे तुम्हाला हा दिसला पाहिजे व्यवस्थित. बघा आता यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या सहकारी संस्थेचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत. आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960. आता प्रॅक्टिकली मला सांगा, म्हणजे तुम्ही जेवढे लोक माझे लेक्चर्स पाहताय याच्यातल्या 99% लोकांना कदाचित हे माहित नसेल की 1960 मध्ये महाराष्ट्र सरकारी अधिनियम बनलेला आहे म्हणून. 99% लोकांना. आणि जर माहिती असेल ज्या 1% लोकांना, तर त्या 1% लोकांना हे बिलकुल माहित नसणार म्हणजे ह्या अधिनियमामध्ये काय दिलेलं आहे. आणि आयोगाला हे माहिती आहे की अधिनियमाचा अभ्यास करणं इम्पॉसिबल आहे विद्यार्थ्याला. मग तरीही सागर सर असा प्रश्न का बरं टाकलेला आहे, असा प्रश्न का बरं टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला वेळेवर प्रश्नांचं डिसिजन घेता आलं पाहिजे, जजमेंट घेता आलं पाहिजे. प्रत्येकच गोष्ट पुस्तकातून वाचून तुम्ही आले आणि मग तीच सोडवली म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही हुशार आहात असा त्याचा अर्थ होत नाही, तुम्ही रट्टू पोपट आहात असा त्याचा अर्थ होतो. मग हुशार पोरं काय करत असतात, जरी हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असला, जरी तुम्ही कधीच वाचलेलं नसला महाराष्ट्र सरकारी अधिनियम किंवा त्याचं कधी प्रिपरेशन तुम्ही केलेलं नाहीये, तरी पण तुम्ही काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणी, जनरल कॉन्सायन्स आपण ज्याला म्हणतो सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. तुम्हाला काय करायचं, अशा प्रश्नांमध्ये उत्तर नाही सोडवायचं आहे, जजमेंट घ्यायचे आहे. जजमेंट, उत्तराचं काय घ्यायचं आहे, जजमेंट, की काय बरोबर असू शकते आणि काय बरोबर नसू शकते. आलं लक्षात. आता कसं जजमेंट घ्यायचं असते बघा, मी कसं घेतोय, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही. आता इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे ना, अकॉर्डिंग टू महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1960 म्हणजे 1960 विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर नॉट पर्पज ऑफ ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ऑडिट करणे म्हणजे काय, आता तुम्हाला सांगतो पहा, 2 शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला हे येणारच आहे परीक्षेमध्ये. एका शब्दाचं नाव आहे अकाउंट आणि दुसऱ्या शब्दाचं नाव आहे ऑडिट. अकाउंट म्हणजे मराठीमध्ये लेखा होत असते आणि ऑडिट म्हणजे लेखा परीक्षण होत असते. मी तुम्हाला एकदम सोपं एक्झाम्पल देतो. आता अनेक विद्यार्थी असे असतात जे गावाकडून शहराच्या ठिकाणी शिकायला आलेले असतात, मग त्यांचे आई बाबा त्यांना दर महिन्याला पैसे पाठवत असतात क्लाससाठी, टेस्ट सिरीजसाठी, मेससाठी, रूम भाड्यासाठी. मग ज्या कागदावर आपण याचा हिशोब लिहून ठेवतो त्या कागदाला अकाउंट असं म्हटलं जाते. त्या कागदाला काय म्हटलं जाते, अकाउंट किंवा मराठीमध्ये लेखा म्हटलं जाते. आणि जेव्हा आपण सुट्ट्यांमध्ये घरी जातो तेव्हा बाबा म्हणतात, का रे मागच्या महिन्यात तुला मी 10,000 रुपये पाठवले होते, 6,000 रुपये पाठवले होते, त्याचा खर्च दे मला. तर मग तो कागद आपण बाबाला बघायला देतो किंवा आईला बघायला देतो किंवा भावाला बघायला देतो. जेव्हा तुमचे बाबा तो कागद तपासतात तेव्हा त्याला लेखा परीक्षण असं म्हटलं जाते, त्याला ऑडिट असं म्हटलं जाते. आता इथं ऑडिटसाठी कोणता शब्द वापरलेला आहे, अंकेक्षण हा शब्द वापरलेला आहे. मग आता साधी गोष्ट आहे, यांनी काय विचारलेलं आहे की खालीलपैकी म्हणजे ऑडिट करण्याचा कोणता उद्देश नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मला सांगा, ऑडिट करण्याचा उद्देश काय असतो, की आपण जे पैसे पाठवतोय बाबा लेकराला, बरोबर, सो त्या पैशाचा व्यवस्थित विनियोग होतोय का, किंवा हा चुकीच्या कारणासाठी तर नाही खर्च करत आहे. सो याच्यासाठी काय करणे, हिशोब चेक करणे व्यवस्थित.
किंवा हा जो खर्च करतोय याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्हली खर्च करतोय की डिस्ट्रक्टिव्हली हे चेक करणे, किंवा मग पैसे मी जे पाठवतोय पैसे हा शिकण्यासाठी वापरतोय की ह्या पैशाचा गैरवापर करतोय बाबा. सो याच्यासाठी आपण ऑडिट करत असतो. म्हणजे अकाउंट म्हणजे काय, सो हिशोब लिहिणे एका कागदावरती, आणि ऑडिटिंग म्हणजे तो हिशोब तपासणे. एकदम सोपं आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे की अंकीक्षण करण्याचा कोणता उद्देश नाही. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं जे नवीन एकदम पोरं आहेत सो त्यांना असं जर शेवटी नाही शब्द आला तर आपल्याला काय करायचं आहे, फुल्या शोधायच्या आहेत. कारण काय होतंय अनेकदा मी तुम्हाला मागे म्हटलेलो आहे की इथं करण्याचा उद्देश नाही असं विचारलेलं आहे. मग आपण काय करतो, आहे शोधतो आणि डायरेक्ट उत्तर मारून टाकतो आणि मग घरी आल्यावर म्हणतो अरे यार नाही विचारलं होतं त्यांनी. म्हणून काय करायचं, नाही विचारलंय ना त्याला क्रॉस मारायचा आणि काय करायचं, हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला याच्यातले कोणते राईट आहे आणि कोणते क्रॉसवाले आहे ते तुम्हाला शोधायचं असते. मग त्यामुळे काय होते, परत परत क्वेश्चन वाचायची तुम्हाला गरज पडत नाही, इथं फुली मारून टाकायची पटकन. आता कोणते उद्देश आहे ते पाहून कोणते उद्देश नाही असे पाहू. चला आपल्याला जजमेंट घ्यायचं आहे, अॅक्युरेट नाही आलं पाहिजे आपल्याला. बघा, सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली आहे की नाही ते तपासणे. बरोबर आहे, ऑब्वियस आहे. मग एखादी सहकारी संस्था आहे तिच्याकडे पण जमा असते आणि तिचा पण खर्च असतो. मग खर्च जेव्हा आपण त्याचं ऑडिट करतो, अंकेक्षण करतो किंवा लेखापरीक्षण करतो, त्याचा उद्देश काय असतो की यांनी पुस्तकं नियमानुसार हे पुस्तकं ठेवलेले आहेत की नाही, व्यवस्थित हिशोब ठेवला की नाही ते चेक करणे. हो 100% बरोबर आहे. लक्षात. दुसरं, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकारी तत्वानुसार होते की नाही हे तपासणे. बरोबर आहे. म्हणजे हे मॅनेजमेंट जे आहे त्यांचा जेव्हा आपण ऑडिटिंग करतो तेव्हा हे बरोबर मॅनेजमेंट कायद्यानुसार करतायत का, खर्च कायद्यानुसार करतायत का, व्यवस्थित होतंय का हे चेक करणे. त्याच्यासाठीच तो ऑडिट होत असतंय. पुढे जाऊया आपण. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. आता लक्षात घ्या, आपण मला सांगा सर्वेक्षण व्हायचंच आहे, सर्वेक्षण आपण करतोय. मला सांगा सर्वेक्षण करण्याचा उद्देश हा एखाद्या माणसाला बळी देणे, एखाद्या माणसाला दंड ठोठावणे किंवा एखाद्या माणसाला तुरुंगात टाकणे हा उद्देश असतो का रे भाई? ती नंतरची प्रोसेस आहे ना. लक्षात. मला सांगा तुमचे बाबा हिशोब का बरं चेक करतात? तुम्हाला धरून ठोकण्यासाठी हिशोब चेक करतात का, किंवा तुम्हाला कुठेतरी आता बस झालं बेटा शिकणं तुझं, ये आता तू गावाकडं, सो ह्याच्यासाठी तुमचं हे करत असतात का? नाही. सो पनिश केव्हा केल्या जाईल, जेव्हा तुमची चूक सापडेल. आणि चूक होणारच आहे बाबा किंवा चूक केलेलीच आहे याच्यासाठी अंकेक्षण होत नसते, तो पुढची प्रोसेस आहे ती. म्हणजे आधीच तुम्हाला याचा अंतिम उद्देश काय आहे, मी ऑडिट का बरं करतो, मला धरून माझ्या पोराला मारायचं आहे, सो याच्यासाठी थोडी ऑडिट केल्या जाते. म्हणून लक्षात घ्या, जे लोक तिथं आहे सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड ठोठावणे, सो याच्यासाठी ऑडिटिंग कधीच केल्या जात नाही. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे सी येणार नाही त्याच्यामध्ये. सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे असू शकते. 100% आहे. काही चुका तर झाल्या नाही, काही याच्यात गैरप्रकार तर झाले नाही, सो याच्यासाठीच ऑडिट होत असते. कोणाला दंड आकारण्यासाठी ऑडिट कधीच होत नसते. लक्षात. ती पुढची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, ए, बी आणि डी असायला पाहिजे. सॉरी, आता आपल्याला नाही शोधायचं आहे ना. बघा माझी म्हणजे बोलता बोलता माझ्याकडून पण चुकी झाली, म्हणून बघा मी एवढा एक्सपिरियन्स असून पण मी एबीडी म्हटलं तुम्हाला उत्तर. बघा म्हणजे गडबड कोणाकडून पण होऊ शकते. दस्तूर खुद्द सागर सर कडून होते म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांकडून होऊ शकते. म्हणून बाबा तुम्ही जुने असा नवे असा चुपचाप फुली मारायची. आणि ह्या 4 मध्ये फुली कशात आहे, फक्त सी मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, फक्त सी. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय आहे, उत्तर आहे. फुली विचारली, फुली सी ला लागलेली आहे, उत्तर काय फक्त सी. एकदम सोपं. आलं का लक्षामध्ये कसं म्हणून तुमचं. आणि आता आणखी एक सांगतो तुम्हाला मी, ऐकून घ्या. आता हे आयोगाचा जो पेपर आहे तो जसच्या तसा मी काय केलेला आहे त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि इथं टाकलेला आहे. बरोबर. आता तुम्ही काय करा, ह्याच्याकडे थोडं लक्ष देऊन पहा. आता तुमच्या लक्षात येते की नाही मला कळत नाहीये, म्हणजे थोडंसं तुम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन पहा. तुमच्या लक्षात येते की जे चुकीचं विधान आहे ना पोरांनो, चुकीचं विधान हे थोडंसं डार्क करून दिलेलं आहे त्यांनी. थोडंसं पहा, व्यवस्थित पहा. आता आयोगाने तुम्हाला क्ल्यू दिला की काय दिला, आय डोंट नो अबाउट इट, पण तुम्ही थोडंसं व्यवस्थित पाहिलं ना, ह्या 4ही स्टेटमेंटमध्ये सी स्टेटमेंट हे थोडंसं तुम्हाला डार्क करून दिलेलं आहे त्यांनी. चला तेच उत्तर आहे तुमचं. लक्षामध्ये. आता ते योगायोग आहे बरोबर, पण ठीक आहे. समजा योगायोग म्हणजे असं जर परत घडलं, आलं लक्षामध्ये, आणि तो आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, तर तुम्ही तिथे रिस्क घेऊ शकता की अरे यार हे थोडंसं डार्क करून दिलेलं आहे, कदाचित उत्तर असू शकते ते. लक्षात. हे थोडंसं डार्क करून दिलेलं आहे पा त्यांनी. आणि असं इथंच नाही झालेलं आहे.
मी याच्या आधी जेव्हा जेव्हा PYQ घेतलेत पोरांचे राज्यसेवेचे किंवा हे जवळपास 7वी-8वी वेळ आहे असं घडण्याची, की आयोगाने ते डार्क दिलेलं आहे तेच उत्तर आहे. लक्षामध्ये. आणि त्या 7वी-8वी वेळेस डार्क केलेल्या गोष्टीच एक प्रश्न होता पा फुलांचा, की फुलं जे आहे आजकाल लोकांच्या डाएटमध्ये फुलांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यात पण एक स्टेटमेंट त्यांनी डार्क करून दिलेलं होतं आणि तेच उत्तर होतं. लक्षामध्ये. सो ते पण लक्षात ठेवा तुम्ही. असो, पुढे जाऊया आपण. एक मिनिट. हा, पुढे जाऊया आपण. बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात, आता इथे एक शब्द आल्यामुळे अनेक प्रश्न पोरांचं उत्तर चुकलेलं आहे. स्वतःच्या कर महसुलात कराचा सर्वाधिक हिस्सा रिकामी जागाचा आहे. तर आता मी जनरल सांगतो तुम्हाला, तुम्ही 2023-23 घ्या, 2022-23 घ्या, 2024-25 घ्या, 2026-27 घ्या. बरोबर. नॉर्मली राज्य सरकारला करांमध्ये जो वाटा मिळतो त्यामध्ये 1 नंबरला असतो जीएसटी. 1 नंबरला काय असतो? जीएसटी. त्याला आपण SGST पण म्हणतो, म्हणजे स्टेट जीएसटी पण म्हणतो. आपण इथं साधं जीएसटी लिहू. दुसरा वाटा असतो विक्री करांचा. मी पहिले लिहून घेतो आणि मग एक्सप्लेन करतो तुम्हाला. दुसरा वाटा असतो विक्री करांचा. तिसरा वाटा असतो मुद्रांक शुल्काचा. आणि हा प्रश्न अनेकदा विचारलेला आहे, पोरांचा दुर्लक्षित होतो हा अनेकदा प्रश्न. आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका की उद्या तुम्हाला परत हा प्रश्न मोर ऑर लेस थोडासा इकडं तिकडं करून हा प्रश्न तुम्हाला प्रिलिम्स मध्ये परत दिसला. कशाच्या? ते जे होणार आहे तलाठी भरती म्हणतो आपण, किंवा त्याला गटक पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेत परत हा प्रश्न तुम्हाला मोल्ड करून परत दिसला तर तुम्ही आश्चर्यचकित बिलकुल होऊ नका. बरोबर. तुम्हाला ह्या 3-4 पैकी एक प्रश्न 100% येणार आहे. रुपया कसा येतो? लक्षात घ्या. रुपया कसा येतो म्हणजे 1 रुपया जर केंद्र सरकारचा तयार होत असेल तर तो कसा कसा तयार होतो, म्हणजे त्याच्यात कोणाकोणाचा किती किती वाटा असतो. म्हणजे कर्जातून किती रुपये येतात सरकारकडे, किंवा मग टॅक्स मधून किती येतात, इन्कम टॅक्स मधून किती येतात, जीएसटी मधून हे येते, किंवा सरकारचा पैसा खर्च कसा होतो. म्हणजे सरकारकडे 1 रुपया आहे तर सरकार खर्च कसं करते, व्याजावर किती खर्च करते, केंद्रीय योजनांवर किती खर्च करते, किंवा लष्करावर किती खर्च करते, राज्यांना अनुदान देण्यात किती खर्च करते. सो याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार. किंवा मग तुम्हाला राज्य सरकार मध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये स्पेशली करांमधून सर्वात जास्त वाटा कोणाचा आणि सर्वात कमी, त्याचा क्रम तुम्हाला येऊ शकतो परीक्षेत, जसा हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला नक्की येणार पेपरमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही करूनच ठेवा ते प्रिपेअर व्यवस्थित. मुद्रांक शुल्क 4 आहे. उत्पादन शुल्क, व्यवस्थित समजावून सांगतो मी, बघा कसं कसं आहे. आणि हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे बरं का, म्हणून तुम्हाला चांगला प्रिपेअर करायचा आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वात जास्त पैसा कशातून मिळतो तर स्टेट जीएसटी मधून मिळतो. लक्षात घ्या, जो जीएसटी आपल्या इथं वसूल केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये, आता समजा एज्युकेशनवर 18% जीएसटी आहे, म्हणजे तुम्ही मला टेस्ट सिरीज घ्या माझी, त्याच्यानंतर एखादा कोर्स जॉईन करा, तुम्ही काही पण परचेस करा विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये. सो विदर्भ बुक सोडलं तर विदर्भ आयएस अकॅडमीच्या कुठल्याही कोर्ससाठी विदर्भ आयएस अकॅडमी 18% त्या ठिकाणी जीएसटी चार्ज करते आहे. किंवा तुम्ही बाहेर जरी साबण विकत घ्यायला गेले किंवा कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेले, कपडे विकत घ्यायला गेले, तर त्याच्यावर 18% जीएसटी असतोच. म्हणजे आता ह्या 18% पैकी काय असते, समजा तुम्ही 1 लाख रुपयाचे कोर्सेस परचेस केले समजा एका दिवसामध्ये, तर मला 18,000 रुपये जीएसटी भरावा लागणार सरकारला. तर मग हा वसूल कोण करते जीएसटी? तर हा वसूल करते केंद्र सरकार. म्हणजे हा 18,000 रुपये एका दिवसाचे माझे कोणाला जाणार? केंद्र सरकारला. तर त्यातले 9,000 केंद्र सरकार ठेवते आणि 9,000 महाराष्ट्र राज्याला देते. म्हणजे 50-50 दोघांमध्ये शेअरिंग असते. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. आता या वर्षामध्ये म्हणजे 2025-26 मध्ये लक्षात घ्या, जवळपास 3.5 लाख कोटी रुपये, 3.5 लाख कोटी रुपये हा जीएसटी केंद्राकडे जमा झाला महाराष्ट्र राज्यातून. आणि जे मग नंतरचे राज्य आहे कर्नाटक, गुजरात, ते महाराष्ट्राच्या अर्ध्यात पण नाही आहे, म्हणजे 1.5 लाख कोटीमध्ये पण नाही आहे. एवढा जीएसटी महाराष्ट्र राज्यातून काय केला जातो? वसूल केला जातो. का? कारण लक्षात घ्या, सर्व भारतातल्या भारी भारी कंपन्या आपल्या महाराष्ट्रातच आहे. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की भारतातले पहिले 500 श्रीमंत हे महाराष्ट्रातच राहतात, पण त्यात एकही महाराष्ट्रीयन माणूस नाही.
आलं लक्षामध्ये? सो हे सगळे बाहेरचे जे गुजराती, अदानी, अंबानी सगळे मुंबईमध्ये राहतात, अँटिलिया वगैरे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामुळं काय आहे मॅक्झिमम, कारण महाराष्ट्र राज्य हे उद्योगासाठी सर्वात बेस्ट आहे आणि मराठी माणूस हा उत्तम नोकर किंवा चाकर आहे. तुम्ही पण कशासाठी तयारी करताय? नोकर बनण्यासाठीच तयारी करताय. तुम्हाला थोडी बिझनेसमॅन बनायचंय, तुम्हाला थोडी उद्योजक बनायचंय. उद्योजक कोण आहे? गुजराती लोक, तिथले सिंधी लोक, मारवाडी लोक, आणि आपण त्यांच्याकडं एक तर सरकारी नोकर आहे किंवा त्यांच्याकडे असणारे नोकर किंवा चाकर आहोत. सो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्येच वृत्ती नोकरशहा असल्यामुळं सो इथं नोकर लवकर मिळतात त्यांना. सो त्याच्यामुळे अख्ख्या भारतातले उद्योगपती आपल्या महाराष्ट्रात येतात उद्योग चालवण्यासाठी. त्यामुळे महाराष्ट्रातून प्रचंड जीएसटी वसूल होतो. आता ह्या जर 3.5 लाख कोटीच्या घरात जवळपास जीएसटी जात असेल केंद्राला, तर त्यातला जवळपास 1,75,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्र राज्याला मिळणार आहे. अर्धा कोणाला मिळणार आहे? म्हणजे 1.25 लाख कोटी महाराष्ट्राला मिळणार आहे. म्हणून महाराष्ट्राला मिळणाऱ्या करांमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे? तर स्टेट जीएसटीचं आहे, राज्य जीएसटीचं आहे. दुसरा नंबर लागतो विक्री कर. आता अनेक जण म्हणणार सर विक्री कर तर याच्यात गेलेला आहे ना सागर सर, विक्री कर तर जीएसटीचा भाग झालेला आहे, मग महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा नंबर विक्री कराचा कसा लागतो? तर इथं छोटासा क्रक्स आहे, लक्षात ठेवा. सो आजही दारूची जी विक्री होत असते आणि पेट्रोल डिझेलची जी विक्री होत असते, मग त्याच्यात अंमली पदार्थ आले, दारू सोबतच अंमली पदार्थ आले, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल म्हणजे विमानाचं फ्युएल पण आलं त्याच्यामध्ये, सो नैसर्गिक वायू आला त्याच्यामध्ये. सो याच्यावर आजही केंद्र सरकार पण टॅक्स लावते, राज्य सरकार पण टॅक्स लावते. फक्त दारूच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्यच टॅक्स लावते, केंद्र लावत नाही. पण पेट्रोल डिझेलवर केंद्रही टॅक्स लावते, राज्यही टॅक्स लावते. तुमच्या माहितीच तो मार्केटमध्ये तुम्हाला जे 120 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत आहे किंवा डिझेल मिळत आहे 100 रुपये लिटरने, सो याचा भाव किती असायला पाहिजे माहिती आहे का? 30 आणि 40 रुपये असायला पाहिजे. म्हणजे पेट्रोल तुम्हाला 40 रुपयात मिळायला पाहिजे सध्याच्या पोझिशनमध्ये आंतरराष्ट्रीय किमतीनुसार. पण लक्षात घ्या, याच्यात केंद्र आणि राज्य तुमच्याकडून जवळपास 80 रुपये टॅक्स वसूल करते लिटर मागं. सो त्याच्यामुळे आज तो 120 रुपयाचा आहे. आलं लक्षामध्ये? पेट्रोल 120 रुपयाला का बरं मिळते? मग याच्यात राज्याचाही वाटा असतो आणि केंद्राचाही वाटा असतो. मग अशा दारू आणि पेट्रोल डिझेलच्या विक्रीवरून विक्रमी उत्पादन राज्य सरकार करते, म्हणून त्याचा वाटा किती आहे? 2 नंबरला. 3 नंबरला मुद्रांक शुल्क आहे. त्याला स्टॅम्प पेपर म्हणतात किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणतात त्याला, मुद्रांक शुल्कला. स्टॅम्प ड्युटी काय असते? जेव्हा तुम्ही जमिनीचे व्यवहार करता, आता अनेकांना माहित नसतात जमिनीचे व्यवहार, म्हणजे जे एकदम नवीन आहे, स्पर्धा परीक्षेची आत्ता प्रिपरेशन करताय किंवा जे वयाने लहान आहे, पण तुमच्यापैकी जे लेक्चर पाहणार आहे त्यातल्या अनेकांना हे माहित असणार आहे जमिनीचे व्यवहार काय असतात. एक मिनिट हा. याच्यामध्ये जमिनीचे व्यवहार जे असतात, समजा आता असं समजून चला की मी एखाद्या माणसाकडून 1 कोटी रुपयाची जमीन विकत घेतली. मग मी जेव्हा ही जमीन विकत घेतो विकणाऱ्याकडून, सो तेव्हा मला 7% स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. म्हणजे 1 कोटीच्या जमिनीवर मला 7 लाख रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात. मग याच्यातून पण विक्रमी उत्पादन होते राज्य सरकारचं. आणि चौथा महत्वाचा टॅक्स आहे उत्पादन शुल्क. लक्षात घ्या, दारू जीएसटी जेव्हा आला तेव्हा केंद्राने पेट्रोल डिझेल आणि राज्यांनी दारू सरेंडर केली नाही, म्हणून दारूवरती दोन्ही टॅक्स लागतात. लक्षात घ्या, एखादी जर दारूची बाटली आहे, म्हणजे त्याच्यात आपण असं म्हणू एखादी 90 ml ची बॉटल आहे, सो ती जर तुम्हाला दुकानामध्ये 250 रुपयाला मिळत असेल तर तिची ओरिजिनल कॉस्ट 100 रुपयेच असते फक्त. लक्षात घ्या, ओरिजिनल कॉस्ट 100 रुपयेच असते. पण राज्य सरकार जवळपास 150च्या घरामध्ये त्याच्यावरती उत्पादन शुल्क आणि विक्री कर लावते, म्हणून ती बॉटल 250 रुपयाला मिळते मार्केटमध्ये. म्हणजे 90 ml ची बॉटल बरोबर 200, 250, 300 रुपयाला. तर त्याची किंमत जी आहे ते किमतीपेक्षा जवळपास 150-200% त्याच्यावरती टॅक्स जास्त लागत असतो. लक्षात. म्हणून राज्य सरकारला दारू, अंमली पदार्थ आपण ज्याला म्हणतो, गांजा आहे, अफू आहे, सो याच्यावरून राज्य सरकारला त्याच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क मिळते. सो 4थ्या क्रमांकावर आहे. मदत ते लॉकडाऊन मध्ये तुम्ही ऐकलं असेल ना की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे बेवडे चालवतात. आलं लक्षामध्ये? असे एक वावडी उठली होती, ते एकदम बरोबर आहे. सो राज्याला खूप मोठ्या प्रमाणात, म्हणून तुम्ही पहा लॉकडाऊन मध्ये सगळे दुकानं बंद होते, पण सरकारने दारूची दुकानं बंद केले नाही. का बरं बंद केले नाही? कारण दारूचं दुकान जर बंद केलं तर एवढा मोठा सोर्स जो आहे उत्पन्नाचा तो सरकारचा बंद होऊन जातो. सो त्याच्यामुळे उत्पादन शुल्क जे आहे, आणि फक्त हे उत्पादन शुल्क, विक्री शुल्क किंवा विक्री कर हे सगळे जीएसटीचा भाग झालेले आहे. फक्त दारूवरती विक्री कर लागतो आणि उत्पादन शुल्क पण लागते, आणि पेट्रोल डिझेलवर विक्री कर लागत असतो. लक्षात घ्या, पेट्रोल डिझेलवर विक्री कर हे अजूनही जीएसटी मध्ये सरेंडर झालेले नाही. त्याच्या भरोश्यावर राज्य सरकारला हे मिळते. आता याच्यानंतर नंबर लागतो वाहन कर आणि वीज कराचा. इथपर्यंत करावं लागतं बरं तुम्हाला, 6व्या मोमेंट पर्यंत पाठ करावं लागतं तुम्हाला, नाही तर 4 करून घेतो सर 2 सोडून देतो असं करू नका. आता याच्यात काय असते? वाहन कर आणि वीज कर.
वाहनांवर कर लावला जातो आणि विजेवर पण कर लावला जातो. सो याचं जे आहे ते खालीवरी होऊ शकते पहा. एखाद्या वर्षामध्ये वीज कर वर जातो, एखाद्या वर्षामध्ये वाहन कर वर असतो. ते तुम्ही वेळेवरती बघून घ्या अर्थसंकल्पामध्ये कसं आहे म्हणून. पण हे 4 करांचा क्रम हा नेहमी असाच असतो पहा, आणि हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. म्हणून ह्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? वस्तू आणि सेवा कर. सो जीएसटी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. आता इथं गडबड काय झाली पोरांची, स्वतःचा हा शब्द वापरल्यामुळं अनेक पोरांनी विक्री कर त्याचं उत्तर मारलं. लक्षात घ्या, एसजीएसटी पण राज्याचा स्वतःचाच आहे, तो काही परका नाही आहे. म्हणजे जरी केंद्र वसूल करत असला तरी तो राज्याचाच कर आहे, त्याच्यातला अर्धा वाटा राज्याचाच आहे. तो म्हणून त्यामुळे तो राज्याचा स्वतःचा कर महसूल आहे. आलं लक्षामध्ये? तो केंद्राचा पण आहे आणि राज्याचा पण आहे, कारण दोघांचाही 50-50 वाटा आहे. म्हणून इथं स्वतःचा जरी शब्द आला तरी प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे? वस्तू आणि सेवा कर. बाकी हे व्यापार कर, हे समाजसेवा करते, हे तर कशाच नाहीये लिस्टमध्ये आपल्या. आणि हा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे, थोडाफार त्याच्यामध्ये बदल करून. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया. आता हा प्रश्न जे आहे हा जवळपास जर तुम्ही राज्यसेवा प्रीमेन्स, कंबाईन प्रीमेन्स याचं जर विश्लेषण केलं असेल तर हा प्रश्न जवळपास आतापर्यंत 4थ्या-5व्या वेळेस विचारलेला प्रश्न आहे बरं का. आणि हा प्रश्न नेहमी जोड्या लावामध्येच विचारला जातो, त्याच्यामुळे हा रिपीटेड क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आयडीबीआय जी बँक आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, बरोबर. सो या बँकेची स्थापना 1964 ला झालेली आहे. त्याच्यानंतर भारतीय औद्योगिक वित्त मंडळ IFCI, सो हे 1948 ला स्थापन झालेलं आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, सो हे 1955 ला स्थापन झालेलं आहे. आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ हे 1954 ला स्थापन झालेलं आहे. लक्षामध्ये? आणि तरी पण जर समजा तुम्हाला असं असेल की बाबा नाही सर आमचा एवढा पण अभ्यास नाही आहे की आम्हाला हे वर्ष पाठ आहे, तर कधी पण लक्षात ठेवा, कोणतंही औद्योगिक विकास महामंडळ जे आहे ते पहिले स्थापन होणार आणि त्या औद्योगिक विकास महामंडळाचा भाग असणार लघु उद्योग महामंडळ. म्हणून पहिले काय स्थापन होणार? औद्योगिक विकास महामंडळ, आणि त्याच्यानंतर काय स्थापन होणार? लघु उद्योग महामंडळ. जसं इथं आयडीबीआय नावाची बँक आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही 1964 मध्ये स्थापन झालेली आहे. नंतर हिची सिस्टर कंपनी म्हणून 1990 मध्ये सिडबी स्थापन झाली. सिडबी स्थापन झाली. सिडबी म्हणजे काय? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. म्हणजे इथं स्मॉल शब्द लागला, म्हणजे आयडीबीआय पहिले आली आणि मग नंतर लघु आली, म्हणजे स्मॉल आयडीबीआय ही नंतर 1990 ला आलेली आहे. लक्षात? म्हणजे पहिले आयडीबीआय मग स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी म्हणतात त्याला. सो ही नंतर आलेली आहे. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, पहिले औद्योगिक विकास महामंडळ असणार आणि मग म्हणजे ह्याचाच भाग म्हणून काय असणार? लघु उद्योग विकास महामंडळ असणार. म्हणजे म्हणून त्याचं वर खाली लागणार. म्हणजे पहिल्यांदा 1954 ला औद्योगिक विकास महामंडळ येईल आणि मग 1955 ला राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ येईल. आलं लक्षात? पुढे जाऊया आपण. आता हा प्रश्न आहे, हा प्रश्न अभ्यासाने सुटणारा बिलकुल नाही आहे. म्हणजे मी वाचून दाखवतो, हा थोडासा करंट अफेअर टाइप मध्ये विचारलेला प्रश्न आहे. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधी योग्य विधाने ओळखा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. भारत रोजगार अहवाल 2024 हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. आपल्याला काही माहित नाहीये बरं का, बरोबर, कारण हे पुस्तकातून आलेला प्रश्न नाही, हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. पण असे प्रश्न उलट आपण आणखी इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जे आउट ऑफ द बॉक्स आहे ते उलट सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होणारे असतात पहा प्रश्न. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानवी विकासासाठीच्या संस्था यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे, हे पण आपल्याला माहित नाही. तिसरं विधान, या अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आता हे 3 स्टेटमेंट आहे. आता लक्षात घ्या, ह्या तिघांमध्ये जनरलाइज स्टेटमेंट कोणतं आहे? म्हणजे जनरली बरोबर आहेत ते. म्हणजे मी तुम्हाला स्टेटमेंट दिले, पहिलं स्टेटमेंट दिलं की सागर सरांचा जन्म हा 18 फेब्रुवारी 1988 ला झाला. स्टेटमेंट दिलं मी तुम्हाला, 18 फेब्रुवारी 1988 ला झाला. आणि दुसरं स्टेटमेंट दिलं की सागर सर हे उत्तम टीचर आहे आणि ते रोज चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात. आता हे 2 विधान आहे, तुम्ही मला सांगा याच्यातलं कोणतं विधान हे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे? आता पहिल्या विधानाबाबत तर तुम्ही साशंक आहे, कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहित नाही की सागर सरांचा जन्म 18 फेब्रुवारी 1988 ला झाला का, तो 89 ला झाला की 87 ला झाला की 90 ला झाला का 91 ला झाला का 92 ला झाला, तुम्हाला काहीच माहित नाहीये. त्यामुळे पहिल्या विधानाबद्दल तुम्ही जजमेंट घेऊ शकत नाही. पण दुसऱ्या विधानाबद्दल तुम्ही 100% सांगू शकता की याची शब्दरचनाच अशी आहे की सागर सर एक उत्तम शिक्षक आहे आणि ते पोरांना चांगल्या पद्धतीने शिकवतात.
याची शब्दांची रचनाच अशी आहे की हे बरोबर असण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. तसं याच्यातलं जे जसं मी आता सांगितलं यातलं दुसरं विधान हे जनरलाइज होतं, तसं या तिघांमध्ये हे तिसरं विधान जनरलाइज आहे. म्हणजे कसं आहे की वेगाने बदलणाऱ्या तुम्हाला माहिती आहे आजकाल एआय यायला लागलेला आहे आणि त्या एआय आल्यामुळे अनेक कंपन्यांमधून ले ऑफ सुरू झालेला आहे. म्हणजे मजुरांना किंवा एम्प्लॉईजला त्यामध्ये काढून टाकल्या चाललेलं आहे. सो त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवर वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तर ऑब्वियस आहे जर 2024 मध्ये तो अहवाल येतोय, जो कोणता अहवाल असेल तो कशाशी संबंधित आहे, रोजगारासंबंधी, तर याच्या शक्यता जास्त आहे ना हो की बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा रोजगारावर काय परिणाम होतो याच्यावर त्याच्यावर प्रकाश टाकलेला असेल. म्हणजे हे बरोबर असण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. आपल्याला काय निवडायची आहे, योग्य विधान. मग ज्या विधानात सी आहे ते बरोबर असण्याची शक्यता जास्त. म्हणजे याचं उत्तर एक तर ए आणि सी आहे, बी आणि सी आहे. म्हणजे 2 ऑप्शन तर तुमचे इथंच कडले. असेच उत्तर काढायचे असतात पेपरमध्ये. म्हणून म्हटलं ना की जेवढा तुमचा पेपर बिकट तेवढे तुम्ही तिखट. आलं लक्षामध्ये. म्हणून जेवढी असे प्रश्न येणार तुमचे बरोबर असण्याच्या किंवा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त ते बरोबर सोडवण्याच्या शक्यता वाढतील जर तुम्ही या पद्धतीने गेले पेपरमध्ये, तर ट्रेडिशनल पद्धतीनं न जाता. आता एक तर उत्तर ए आणि सी आहे किंवा उत्तर बी आणि सी आहे. म्हणजे तुम्हाला जजमेंट घ्यायचं आहे, एक तर बी बरोबर आहे किंवा ए बरोबर आहे. 2 पैकी एक बरोबर आहे. परत आता आपण बी कडे जाऊ. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आता ऑब्वियस आहे हा रोजगाराशी संबंधित अहवाल आहे. म्हणजे याच्यामध्ये शक्यता आहे की कामगार संघटना इन्व्हॉल्व्ह होऊ शकते, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इन्व्हॉल्व्ह होऊ शकते याच्यामध्ये. आणि हा कामगारासंबंधित आहे. पण भारत रोजगार अहवाल आहे 2024 हा. म्हणजे भारत पण त्यात म्हणजे भारत रोजगार अहवाल आहे तो. दुसरं काय म्हणणं आहे यांचं, मानवी विकासासाठीच्या संस्था. तर हे पण जनरलाइज स्टेटमेंट आहे, हे काही फॅक्च्युअल डेटा नाही आहे, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. हे बरोबर पण असू शकते किंवा चुकीचं पण असू शकते. आता पहिलं स्टेटमेंट पाहू. हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. तर लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की इन जनरल सांगतो मी तुम्हाला, कधी पण लक्षात घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये, की ही जी संघटना आहे तुमची ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, हे काय करतात, आंतरराष्ट्रीय मजूर दिवस साजरा करतात. कोणत्या दिवशी साजरा करतात ते? सो आंतरराष्ट्रीय मजूर दिवस हा 1 मेला असतो. तुम्हाला माहिती आहे 1 मेला रिझल्ट पण लागायचा, 1 मेला महाराष्ट्र दिन पण असतो आणि आंतरराष्ट्रीय मजूर दिन पण असतो. तर मला सांगा ते मोस्ट ऑफ द असे जे अहवाल आहे हे 1 मेला प्रसिद्ध करतील रोजगार दिवसाला की 1 मार्चला प्रसिद्ध करतील? आलं लक्षामध्ये. सो त्यांना जर प्रसिद्ध करायचं आणि भारतामध्ये जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल पासून सुरू होते, मग तो एक तर 1 एप्रिलला करायला पाहिजे किंवा 31 मार्चला करायला पाहिजे किंवा 1 मेला करायला पाहिजे. पण 1 मार्चला ते कधीच प्रसिद्ध करणार नाही. आणि तो तसाही फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटा चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. जसं की 18 फेब्रुवारी 1988 हा सागर सरांचा वाढदिवस आहे, तर ह्या चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. त्याच्यामुळे ए चुकीचं आहे. म्हणून उत्तर काय आहे, बी आणि सी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बी आणि सी. जरी मला एक्सप्लेन करायला वेळ लागला तरी तुम्ही जर मेंदूनी शार्प असाल तर तुम्ही तेच चेक कराल की जनरलाइज स्टेटमेंट बी आहे, सी आहे. बी आणि सी बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि तसे आपल्याकडे एबीसी उत्तर नाहीच आहे ना, मग आपल्याला ह्याच्यातच निवडायचं आहे. म्हणून उत्तर याचं काय आहे, बी आणि सी. हे विधान चुकीचं आहे. तो 1 मार्च 2024 नाही, 1 मे 2024 ला तो प्रसिद्ध झाला होता. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया आपण. चला, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्सासह क्रमांकावरती होते. हा फॅक्च्युअल आहे, हा तुम्ही सोडूही शकता किंवा लेफ्ट पण करू शकता. 27% वाटा म्हणजे 1/4 पेक्षा जास्त वाटा झाला. तर मी प्रश्नाचं उत्तर मारताना पहिल्या मारलं असतं, फ्रँकली स्पीकिंग. कारण जर पूर्ण भारतामध्ये जर एकटा महाराष्ट्र 27% कॉन्ट्रीब्युट करतो म्हणजे 1/4 पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युट करतो. 28 राज्य आहे, त्याच्यापैकी 1/4 पेक्षा सेंद्रिय शेतीत भारत काय करतोय, महाराष्ट्र काय करतोय, कॉन्ट्रीब्युट करतो. म्हणजे तो मोस्ट ऑफ द पहिल्या नंबरवर असला पाहिजे. पण ऐका, आयोगाने याचं उत्तर दुसऱ्या दिलेलं आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि पहिल्या क्रमांकावर एमपी आहे सेंद्रिय शेतीमध्ये. लक्षात घ्या, पहिल्या क्रमांकावर एमपी आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र आहे. म्हणून असं उत्तर मारलं समजा पहिला नंबर चुकलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. एक तर असे प्रश्न सोडवायचे नाही, कारण ह्याच्यात लॉजिक ट्रिक्स लावायला काही जास्त स्कोप नाहीये. लेफ्ट करून टाका. आणि सोडवलाय, पहिलं मारलं तुम्ही, चुकला तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण एक कधी लक्षात ठेवायचं, लॉजिक ट्रिक्सने जर मी एका इकॉनॉमिक्समध्ये 5 प्रश्न सोडवत असेल किंवा 6 प्रश्न सोडवत असेल, ह्या 6 पैकी 2 जरी माझे प्रश्न शहीद झाले तरी काही हरकत नाहीये. 2 प्रश्नांचे किती जाईल, 0.5. अहो पण 4 बरोबर आले ना मला. 3.5 मार्कांनी मी प्रॉफिटमध्ये आहे ना, अर्धा मार्क गेला तरी माझा.
सो असं थिंकिंग ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि लॉजिक ट्रिक्स मारताना कच खायचा नाही. एखाद्या ठिकाणी तुम्ही चुकू शकता, हरकत नाहीये. याचं उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? एमपी आहे. पुढे जाऊ. आता हा फॅक्च्युअल आहे, हा तुमच्या थेट सिलेबस मधून आलेला आहे, त्याच्यामुळे असे प्रश्न चुकता कामा नाही. 100% अॅक्युरेट यायलाच पाहिजे. जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 ला झालेली आहे. सो एकदम बरोबर आहे. 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. 1934 ला त्याच्यासाठी कायदा झाला. 1926 मध्ये यंग हिल्टन कमिशन बसलं होतं, ज्याचे बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. आणि या कमिशनच्या रेकमेंडेशन नुसार किंवा शिफारशीनुसार पुढं 1934 मध्ये ऍक्ट पास झाला, आरबीआय ऍक्ट, आणि 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झालेली आहे. त्यामुळे बरोबर आहे. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे चुकीचं आहे 100%. का बरं? कारण 19 जुलै, लक्षात घ्या, 19 जुलै 1969 ला, 59 ला नाही, 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. म्हणजे ज्या बँका खाजगी मालकीच्या होत्या आणि ज्यांचं भाग भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त होतं, अशा मोठ्या 14 बँका इंदिरा गांधींनी सरकारच्या मालकीच्या करून घेतल्या. त्यांना पैसे देऊन दिले आणि सरकारच्या मालकीच्या केल्या. त्या बँका कोर्टात पण गेल्या होत्या इंदिरा गांधींच्या विरुद्ध की आम्हाला जो मोबदला मिळाला हा अपूर्ण आहे. पण इंदिरा गांधी आहे, डायरेक्ट कायदा केला आणि म्हणे जेवढे भेटले तेवढ्यात खुश राहा, नाही तर तेही भेटणार नाही. आणि त्या बँका राष्ट्राच्या मालकीच्या करून गरिबांना कर्ज द्यायला सुरुवात केली. म्हणून हा इतिहासातला एक लय महत्वाचा मोमेंट आहे. पण तो कधी घडलेला आहे? 19 जुलै 1969 ला घडलेला आहे. इथे 1959 दिलं म्हणून ते चुकीचं आहे. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. हे पण बरोबर आहे. 1 जुलै 1955 मध्ये एसबीआयची स्थापना झाली होती. सो हिला आधी इम्पेरियल बँक म्हटलं जायचं. पण 1951 मध्ये गठीत करण्यात आलेल्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1921 ला स्थापन झालेली इम्पेरियल बँक ही कशामध्ये कन्वर्ट झाली? 1 जुलै 1955 ला एसबीआय मध्ये कन्वर्ट झाली. म्हणून ते पण बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईला आहे. एकदम बरोबर आहे. तिथं शहीद भगतसिंग मार्गावर टोलेजंग इमारत आहे. सो तेच काय आहे? आरबीआयचं ऑफिस आहे. हे पण सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यामुळे याच्यातलं एसीडी बरोबर आहे, बी चुकीचं आहे. कोणते विधाने बरोबर आहे असं म्हटलंय तर एसीडी बरोबर आहे. आपल्याकडे आहे का ऑप्शन? तसा आहे ना, पर्याय क्रमांक 4 मध्ये एसीडी दिलेला आहे. तेच तुमचं काय असणार? उत्तर असणार. व्हेरी सिंपल. पुढे जाऊया. हा मात्र सिलेबस मधला जशाच तसा क्वेश्चन होता. असे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे पेपरमध्ये. पुढे जाऊया. हा पण क्वेश्चन जो आहे हा पेपर मधला आहे डायरेक्ट. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आलेला आहे? इथं मूळ वर्ष म्हणजे बेस इयर. हे बघा इंग्लिशमध्ये बरोबर दिलेलं आहे. कधी पण लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सचा जो पेपर आहे हा इंग्लिशमध्ये सेट होतो, मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन होते. आता बेस इयरला काय म्हणतात? पायाभूत वर्ष म्हणतात किंवा आधारभूत वर्ष म्हणतात. आणि इथं काय शब्द वापरलेला आहे? मूळ वर्ष वापरलेला आहे. म्हणून पेपर अवघड जातो माहिती आहे का इकॉनॉमिक्सचा. अवघड असतो नाही जात आहे अवघड, शब्दांमध्ये झोल करतात. इथं जर त्यांनी म्हटलं असतं सरळ सरळ बेस इयर कोणता आहे ओळखायचं आहे तर पटकन उत्तर मारलं असतं अनेकांनी. पण इथं बेस इयरला आधारभूत वर्ष देण्याऐवजी मूळ वर्ष हा शब्द दिला. म्हणून थोडंसं इंग्लिशमध्ये पण पाहत चला त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो स्वातंत्र्यानंतर आधारभूत वर्ष कोणकोणते स्वीकारण्यात आलेले आहे तर ते तुम्हाला पाठ पाहिजे. 1948-49 जे पीसी महालनोबिस समितीनं सांगितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जे बेस इयर आहे म्हणजे तुम्हाला रिअल जीडीपी मोजायचा आहे तर तो बेस इयर पकडूनच तुम्हाला मोजावा लागतो. तर मग असा पहिला बेस इयर कोणता आहे तर 48-49 आहे. दुसरं बेस इयर जे आहे 1960-61 आहे. तिसरं बेस इयर काय 1970-71 आहे. चौथं बेस इयर काय 1980-81 आहे. त्यानंतर पाचवं बेस इयर कोणतं आहे तर 1993-94 आहे. आता इथं थोडंसं अलर्ट व्हायचं कारण ते 60, 61, 70, 71, 80, 81 म्हटलं की पोरांना 91-92 वाटते. नाही, 93-94 आहे. त्याच्या पुढचं जे बेस इयर आहे हे 1999-2000 आहे. हे बेस इयर आहे. त्याच्या पुढचं बेस इयर 2004-2005 आहे. त्याच्या पुढचं बेस इयर 2011-12 आहे. आणि याच्या पुढचं बेस इयर म्हणजे रिसेंट मधलं जे येऊ शकतं परीक्षेमध्ये हे 2022-23 आहे. लक्षात ठेवा हे बेस इयर आहे जे जीडीपी मोजण्यासाठी नॉर्मली वापरल्या जातात. म्हणजे सो या वर्षातल्या वस्तू आणि सेवांच्या किमती या वर्षात किती होत्या म्हणजे या वर्षामध्ये जरी कॅमेरा तयार झाला तो जीडीपी मध्ये मोजत असताना 22-23 मध्ये ह्या कॅमेऱ्याची किंमत किती होती. सो ती विचारात घेऊनच जीडीपी मोजला जातो जेणेकरून चलनवाढीचा त्याच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. म्हणून बेस इयर संकल्पना वापरल्या जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे लक्षात घ्या. 2004-5 जे हे बेस इयर आहे लक्षात घ्या हे अभिजित सेन गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे.
तुम्हाला काय काय विचारू शकतात. 48-49 हे बेस इयर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे, तर पीसी महालनोबिस समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे. 4-5 हे जे बेस इयर आहे हे अभिजित सेन गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे. 2011-12 हे जे बेस इयर आहे, सो हे बेस इयर के सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि रिसेंट मधला ज्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता सर्वाधिक आहे 2022-23 हे गोलदार समितीच्या शिफारशीनुसार, विश्वनाथ गोलदार समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे, 1993-94 या बेस इयर ऐवजी कोणतं नवीन बेस इयर किंवा सुधारित बेस इयर त्यांनी स्वीकारलेलं आहे, तर 93 ऐवजी 99-2000 स्वीकारलेलं आहे. मग 99-2000 कशामध्ये, सी मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 आहे, कारण इथं सी फक्त 4 मध्ये दिलेलं आहे. मग 93-94 ऐवजी 99-2000 हे आपण बेस इयर स्वीकारलेलं आहे, हे तुमचं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. यालाच पीवायक्यू अनालिसिस म्हणतात. अनेक लोकांना कळत नाही पीवायक्यू अनालिसिस काय करायचं. ते काय करतात, मोस्ट ऑफ द मार्केटमध्ये जे रेडीमेड अवेलेबल पुस्तक आहे ते घेऊन येतात आणि प्रश्नाच्या खालची माहिती वाचतात. नाही, असं नाही करायचं. स्वतः जसं मी अनालिसिस करून इथं लिहितोय तसे आयोगाचे पेपर प्रिंट करून आणायचे. आलं लक्षामध्ये. कारण मार्केटमध्ये जेवढेही पुस्तक अवेलेबल आहे सगळे मराठीत उपलब्ध आहे, पण कधी कधी तुम्हाला इंग्रजी शब्द पाहिल्यानंतर पण उत्तर सुचतात. तुम्ही इथं मूळ वर्ष शब्द पाहिला तर तुम्हाला सुचणारच नाही उत्तर याचं, पण बेस इयर तुम्हाला पाहावं लागते आणि ते इंग्लिशमध्येच दिलेलं असते. म्हणून आयोगाचे पेपर आणायचे, थोडासा खर्च जास्त लागेल तुम्हाला. लक्षात नाही म्हटलं तरी तुम्ही जे मार्केटमधून विकत घेता जे रेडीमेड पुस्तकं असतात एक्सप्लेनेशनचे, चला ते 700-800-1000 रुपयाचे पुस्तकं आहेत, त्यापेक्षा झेरॉक्स तुम्ही काढून आणा आणि स्वतः असं मी जसं काम करतो तसं स्वतः काम करा प्रश्नांवर. अर्धा वेळ अभ्यास करा, अर्धा वेळ पीवायक्यू वर काम करा. जो पोरगा आज पीवायक्यू वर काम करेल ह्या 3 महिन्यामध्ये तोच पोरगा पास आहे. जो पोरगा अभ्यास करेल, रिव्हिजन करेल तो पास नाही आहे. जो पोरगा पीवायक्यू वर काम करेल तो पोरगा प्री पण पास होतो, मेन्स पण पास होतो. म्हणून तुम्ही अर्धा वेळ हा अभ्यासाच्या रिव्हिजनला, अभ्यासाला द्या आणि अर्धा वेळ, अर्धा नाही पण 40% तरी वेळ पीवायक्यू सॉल्व्हिंगला द्या. स्वतः काम करा. असं तुम्हाला कोणाचा बाप रोखू शकत नाही परीक्षेत पास होण्यापासून. आलं लक्षामध्ये. आम्ही हे काम केलेलं आहे पोरांवर, फक्त पीवायक्यूच्या बेसिसवरती. माझे अनेक विद्यार्थी ज्यांना डिग्री करायला 7-7, 8-8 वर्ष लागले ते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये PSI बनलेले, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. हे लक्षात घ्या तुम्ही, एकाच वर्षामध्ये ज्यांचे पीवायक्यू चांगले होते त्यांचे. म्हणून पीवायक्यू वर चांगलं काम करा, तुम्ही 100% परीक्षेत पास होता. पुढे जाऊया. अनेक लोक काय विचार करतात, आपण पहिले फुल अभ्यास करू, मग बम रिव्हिजन देऊन मग पीवायक्यू करू. तर अशाने कधीच होत नसतात पीवायक्यू. तुम्हाला ते पॅरलली चालू द्यावे लागतात अभ्यासाच्या. पुढे जाऊया आपण. आता पुढे जाऊया. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये रिकामी जागा कायदा लागू केला. कोणता कायदा लागू केला असं त्यांनी विचारलेलं आहे. कशासाठी? गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मैत्री. जसं केंद्राचं नीती आयोग आहे ना, तसं राज्याचं काय आहे, मैत्री. तेव्हा माननीय एकनाथरावजी शिंदे हे आपले मुख्यमंत्री होते. सो ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मैत्री आणलं, पहा बरोबर. कारण ह्या मैत्रीमध्ये अनेक विद्यार्थी जे आहे, सो ते माझे विद्यार्थी जे आहे सो ह्या मैत्रीमध्ये काम करतात. म्हणजे याच्या जागा निघत असतात, याच्या जागेवर टपून राहायचं, त्या MPSCतून भरल्या जात नाहीत आणि लोकांना माहितच नाही मैत्रीच्या जागा कधी निघतात. आणि हे तर याच्या साईटवर सतत जात राहायचं आणि चेक करत राहायचं. पहा लक्षात. सो तुम्ही इझिली याच्यात सिलेक्ट होऊ शकता. माझे विद्यार्थी झालेले आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. मैत्रीचा लॉंग फॉर्म काय लक्षात घ्या. MA फॉर महाराष्ट्र. MA फॉर काय आहे, महाराष्ट्र. I फॉर इंडस्ट्रीज, TR फॉर ट्रेड आणि I फॉर इन्व्हेस्टमेंट. फॅसिलिटेशन कक्ष किंवा फॅसिलिटेशन सोसायटी किंवा इन्स्टिट्यूट त्याला म्हटलं जाते. मैत्री म्हणजे काय आहे, MA फॉर महाराष्ट्र. याच्यातलं I म्हणजे काय आहे, इंडस्ट्री. TR म्हणजे काय, ट्रेड आहे. आणि I म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. सो याच्यासाठी हा बनलेला आहे. आपल्याला तुम्हाला तेच विचारलेलं आहे. सो महाराष्ट्रातलं कुठलं असं आहे जे इन्व्हेस्टमेंट किंवा एंटरप्रेन्युअर किंवा जे उद्योजकांना आणि गुंतवणूकदाराला, इन्व्हेस्टर लोकांना आणि ट्रेड आणि इंडस्ट्रियल लोकांना मदत करते, तर ते मैत्री करते. जे लोक मी म्हटलं ना, अख्ख्या भारतातून गुंतवणूकदार आपल्या महाराष्ट्रातच येतात, मग त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट सोपी झाली पाहिजे. सो याच्यासाठी मैत्री स्थापन करण्यात आलेलं आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे, म्हणजे सर आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहितीच नव्हतं, सर जजमेंट घेता येईल का, तर सिंपली घेता येईल. मला सांगा, गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा करता येतो का रे तुम्हाला? काय संबंध आहे त्याचा माहिती तंत्रज्ञान कायद्याचा?
माहिती तंत्रज्ञान कायदा पॉसिबलच नाहीये, 100% चुकीचं आहे ते. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र उद्योग, लक्षात घ्या, हे गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी आहे. इथं असं कुठं म्हटलेलं आहे का की उद्योजक हे वस्त्र उद्योजक आहेत म्हणून? चुकीचं, बिलकुलच नाही. आई महिलाभिमुख पर्यटन, मला सांगा महिलाभिमुख पर्यटन, मला सांगा यांनी काय म्हटलेलं आहे? गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी, पर्यटनासाठी आहे का ते? त्याच्यामुळे हे पण नाहीये, हे 3 नाहीये, म्हणून उत्तर काय आहे त्याचं? मैत्री आहे. सो मैत्री कायदा लागू करण्यात आला. लक्षात, म्हणजे तुम्ही इलिमिनेशन टेक्निकनी पण उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकता. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. नॉलेजनी पण जाऊ शकता. एकदम सोपं आहे. जशा जशा योजना पुढे गेलेल्या आहे, सो आपलं जे टार्गेट आहे ते वाढत गेलेलं आहे. आता ही योजना आहे, पंचवार्षिक योजना, आणि या योजनेत किती जीडीपी ग्रोथ रेट अचीव्ह करायचं हे टार्गेट्स इथं दिलेले आहे. तर 5व्या योजनेत कमी होतं 4.4, 6व्या योजनेत वाढलं 5.2, 9व्या योजनेमध्ये आणखी वाढलं 6.5, 12व्या पंचवार्षिक योजनेत आणखी वाढलं 8%. हे निर्धारित लक्ष्य होते. जसं जसं योजना पुढे गेल्या निर्धारित लक्ष्य वाढत गेले, म्हणून 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. सोपा क्वेश्चन होता हा तुमच्या सिलेबस मधून आहे ऍज इट इज, हा चुकला नाही पाहिजे प्रश्न. पुढे जाऊया. म्हणजे अर्धे प्रश्न जवळपास सिलेबस मधले आणि अर्धे आउट ऑफ द बॉक्स आहे. लक्षात, आणि सिलेबस पेक्षा आउट ऑफ द बॉक्स लवकर सुटतात. म्हणजे बघा, पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्यासंबंधी योग्य आहे? परत लेखापालन म्हणजे काय? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या कागदावरती तुम्ही लिखाण करता, हिशोब लिहिता, त्याला लेखा म्हणतात. आणि लेखापालन करणे म्हणजे काय? ते कागद जवळ ठेवणे. मग ते कागद जवळ ठेवण्याचे त्यांनी काय विचारले? फायदे. मग आपण फायदे म्हणजे चांगलंच विचारलेलं आहे ना, म्हणून करेक्ट काय आहे ते विचारलेलं आहे असं म्हणू. लक्षात, पहिले, सर्व आर्थिक व्यवहारांची नियमित नोंद झाले असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. एकदम बरोबर आहे. मी जर म्हणजे हिशोब लिहून ठेवत असाल तर भविष्यात मला एखाद्याला रेफरन्स द्यायचा आहे, तर त्या रेफरन्स मध्ये आपण ती माहिती वापरू शकतो. 100% बरोबर आहे. बी, पुरावा म्हणून देखील पुस्तकातील माहितीचा उपयोग होऊ शकतो. एखाद्याने आरोप केले, अरे तुम्ही पैशाचा गैरव्यवहार केला, मी म्हणणार बघ भाई हिशोब, हे जमा आहे आणि हा खर्च आहे, लिहिलेला आहे मी बरोबर, 2 महिन्यापूर्वीच लिहिलेला आहे, बघून घे हे. लक्षात. पुढं, स्मरणशक्तीवर अवलंबून राहायची गरज नाही, आठवत बसायची गरज नाही, 2 महिन्यापूर्वी मी कुठं खर्च केले होते. ऑब्वियस आहे बाई, हे हिशोब आहे, इथं मी लिहून ठेवलेला आहे, आठवून सांगायची गरज नाही तुम्हाला. एकदम बरोबर आहे. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, उलट आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणं शक्य होतंय. त्याच्यामुळे हे काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं? फायदे. हे 3 फायदे आहे, हा तोटा आहे किंवा हा बसतच नाही त्याच्यामध्ये, म्हणून याचं उत्तर काय आहे? ABC आहे. पर्याय क्रमांक 2. किती सोपं आहे पहा बरं. मी तर म्हणतो असे आउट ऑफ द बॉक्सचे प्रश्न आले पाहिजे, रपारप तुम्ही सोडवा त्याच्यामध्ये मस्तपैकी. आणि लेखापालनावर तुम्हाला 100% 1 किंवा 2 प्रश्न येणारच आहे इकॉनॉमिक्स मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला बिलकुल. बघा, आतापर्यंत असा एकच प्रश्न होता की जो तुम्हाला सुटणार नाही इकॉनॉमिक्स मधला. कोणता माहित आहे का? तो महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो? कशामध्ये? शाश्वत शेतीमध्ये. कितवा नंबर लागतो? सॉरी, शाश्वत शेतीच होतं ते. तर तो 2रा क्रमांक लागतो होता. तो एक प्रश्न जर सोडला तर प्रत्येक प्रश्न सुटण्यासारखा होता बरं का, नॉलेज लॉजिक ट्रिक्सने. तसा हा प्रश्न आहे बघा. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन रिकामी जागा राबवत आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात. आता नॉलेजनी जर जातो म्हटलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. हे काय आहे? हे 2018ला मोदी सरकारने सुरू केलेलं अभियान आहे केंद्राचं. त्याचं नाव आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. सो याच्यामध्ये काय केलं जाते? नॉर्मली ज्या डाळी आहे, तेलबिया आहे, कडधान्य आहे, परत एकदा डाळी आहे, तेलबिया आहे आणि कडधान्य आहे. सो याच्या किमती काय होतात देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याच्यात चढ उतार येतात. तुम्हाला माहित आहे, मग सोयाबीनचे भाव वाढले की मग तिकडे तेलाचे पण भाव वाढतात, डाळीचे पण भाव वाढतात. मग याच्यामध्ये येणारे जे फ्लक्च्युएशन्स आहेत किमतीमध्ये, सो याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त याची खरेदी करायची आणि जिथं डेफिशियन्सी असेल तिथं ती प्रोव्हाइड करायची. म्हणजे काय आहे? MSP नावाची जी स्कीम आहे सरकारची, म्हणजे किमान आधारभूत किंमत नावाची जी योजना आहे सरकारची, किंवा हमी भाव योजना आहे सरकारची, त्या माध्यमातून जास्तीत जास्त तेलबिया आणि डाळी खरेदी करायच्या आणि जे चढ उतार होतात किमतीचे त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करायचं. म्हणजे समजा आमच्या अमरावतीमध्ये समजा डाळीची कमतरता आहे म्हणून डाळीचे भाव वाढले, 150 रुपये किलोची डाळ आता डायरेक्ट 450 रुपये किलो झाली, तर सरकार त्यांच्याजवळची डाळ डायरेक्ट अमरावतीला पाठवणार आणि ते परत 150वर आणणार भाव. सो याच्यासाठी ही योजना लॉन्च करण्यात आली. या योजनेमध्ये काय केलं जाते? जे MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत, सो याच्या माध्यमातून जास्तीत जास्त डाळ आणि तेलबिया खरेदी केल्या जातात. आता नॉलेजने जर सोडवायचं म्हटलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे.
पण सर एवढ्या योजना कसं काय पाठ करणार आहे आम्ही, आणि ते मी पण समजू शकतो. तुम्हाला योजना पाठ करून जायची आहे, जवळपास 25-30 योजना पाठ करायच्या आहे, पण अशी छोट्या मोठ्या योजना तुम्ही कसं काय लक्षात ठेवणार, म्हणजे ते शक्य नाहीये ह्युमन कॅपॅबिलिटीनुसार. मग अशा वेळेस सर जजमेंट कसं घ्यावं आम्ही? तर साधी गोष्ट आहे, योजना कशासाठी आहे? तेलबिया आणि कडधान्यासाठी आहे. आणि इथं काय म्हणण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. आता मला सांगा, सिंचन योजना काय तेलबिया आणि कडधान्यासाठी असणार आहे का? ती सिंचनासाठी असणार आहे. आपल्याला सिंचनासाठी विचारलं का? नाही. त्याच्यामुळे हे तर येणारच नाहीये. किसान क्रेडिट कार्ड कशासाठी आहे? सो किसान क्रेडिट कार्ड याच्यामध्ये काय केलं जाते, सो जे शेतकरी म्हणजे कर्ज घेऊन रेग्युलरली फेडतात, सो अशा शेतकऱ्यांचं ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, ज्यांनी कर्ज बुडवलेलं नाही आहे सरकारचं, सो त्यांना सरकारकडून क्रेडिट कार्ड दिल्या जाते. सो त्याच्यावर मॅक्झिमम 3 लाखापर्यंत, जसं क्रेडिट कार्ड आहे, आता समजा माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, सो माझ्या बँकेत पैसे जरी नसले तरी पण क्रेडिट कार्ड एक लिमिट असते, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाखाची. सो त्या माणसाच्या क्रेडिटनुसार त्याला क्रेडिट कार्ड मिळते. माझं क्रेडिट चांगलं आहे बँकेमध्ये, म्हणून माझ्याकडे 5 लाख लिमिटचं क्रेडिट कार्ड आहे. तर माझ्या बँकेत पैसे नसताना पण मी 5 लाख रुपये क्रेडिट कार्डवर वापरू शकतो, आणि नंतर मला ते व्याजासकट बँकेला परत करावे लागतात. आता क्रेडिट कार्ड कोणाला मिळतात? जे लोक श्रीमंत आहे, ज्यांचे उद्योग आहेत, मोठे मोठे व्यवसाय आहे, त्यांनाच क्रेडिट कार्ड मिळते. पण लक्षात घ्या, 1997 मध्ये सो अटल बिहारी वाजपेयी सरकार जेव्हा होतं, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना पण क्रेडिट कार्ड द्यायला सुरुवात केली. आणि सध्या त्या क्रेडिट कार्डची मर्यादा जी आहे ती 3 लाख रुपये आहे. म्हणजे एखादा शेतकरी खात्यावर पैसे नसताना पण 3 लाख रुपयापर्यंत पैसे वापरू शकतो, म्हणजे सरकारचे त्या क्रेडिट कार्डवरती, बँकेचे. आणि नंतर जेव्हा त्यांच्याकडे पिकाचे पैसे येतात तेव्हा ते भरून, आणि ज्याने ते पैसे परत भरले 3 लाख, त्याला पुढच्या वेळेस 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी लिमिट वाढून मिळते त्या कार्डची. तर त्याचा तेलबिया आणि कडधान्याशी काही संबंध आहे का रे? बिलकुल नाही. मिशन पोषण हे पण 2018 मध्ये सुरू केलं होतं. हे कशासाठी आहे? ज्या स्तनदा माता आहे, गर्भवती माता आहे, त्याच्यानंतर लहान बालकं आहे, त्यांच्या पोषणासाठी होत आहे. 2021-22 मध्ये त्यांनी अर्थसंकल्पामध्ये पोषण 2.0 पण सुरू केलं होतं. हे कोणासाठी आहे? लहान लेकरं, गरोदर महिला, स्तनदा माता, दूध पाजणाऱ्या बायका, सो यांच्यासाठी ही योजना आहे. पोषण मिशनचा आणि तेलबियान कडधान्याचा काही संबंध नाहीये. म्हणून एकच ऑप्शन शिल्लक राहतो, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. म्हणजे ऑडमॅन आउट, इलिमिनेशन मेथडनी पण तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक वर्ड थेरपी सांगितली होती मागच्या याच्यामध्ये, की जे प्रश्नामध्ये शब्द आहे तेच जर उत्तरामध्ये दिसत असतील तर बरोबर असण्याची शक्यता जास्त. जसं की इथं शब्द आहे सुरक्षितता, आणि इथं कोणता शब्द आहे? संरक्षण. हे सेम शब्द दिसतात, बरोबर असण्याची शक्यता काय आहे? जास्त आहे. आणखी एक प्रकार सांगतो मी तुम्हाला, बघा किती पद्धतीनं सोडवू शकता तुम्ही. इथं काय म्हणण्यात आलेलं आहे? शासन राबवत आहे. लक्षात घ्या, शासन योजना सुरू करतात, अभियान राबवल्या जात असते. कधी पण लक्षात ठेवा, अभियान काय केल्या जात असते? राबवल्या जात असते. म्हणून इथं राबवल्या जाते विचारलं, म्हणून उत्तर काय त्याचं? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता तुम्ही. लक्षामध्ये पुढे जाऊया. आता हा एक प्रश्न आहे 2ऱ्या क्रमांकाचा, ज्याचं उत्तर चुकण्याच्या शक्यता जास्त आहे. चुकलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? भारत सरकारच्या 24-25च्या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात विधानं विचारात घ्या. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त होता, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी होता. आता वर पाहता नॉर्मली प्रत्येक अर्थसंकल्पात ऊर्जेवर खर्च खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे तुम्हाला हे स्टेटमेंट बरोबर वाटू शकतात, आणि तुम्ही सोडवलं आणि चुकलं तर टेन्शन घ्यायचं नाही. एक तर लेफ्ट करायचा, आणि चुकलं तरी टेन्शन घ्यायचं नाही जजमेंट घेताना. पण जजमेंट घ्यायचं. मी तुम्हाला काय म्हटलं, 10 प्रश्न जजमेंट घेऊन सोडवले आणि तुमचे 4ही चुकले, 6 बरोबर आले, तरी पण 5 मार्कांनी तुम्ही फायद्यात राहता. लक्षात. आता इथं तुम्हाला मी सांगतो काय आहे म्हणून. जवळपास 1,28,000 कधी नव्हे ते 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये 1,28,000 कोटी रुपये सरकारने कशावर खर्च केले? कधी नव्हे ते शिक्षणावर. लक्षात घ्या, मोदी सरकारच्या 3ही टर्म, आता 3री टर्म चालू आहे मोदी सरकारची, सर्वात जास्त जर कोणत्या क्षेत्राकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष झालं असेल तर ते शिक्षण क्षेत्र आहे. म्हणून एवढाले मोठाले जे आंदोलन होत आहेत ना, हे शिक्षण क्षेत्रामध्येच होताना दिसत आहेत तुम्हाला. लक्षामध्ये. पण 2024-25 मध्ये कधी नव्हे तर सरकारने एकूण खर्चामध्ये 4थ्या क्रमांकाचा सर्वाधिक खर्च शिक्षणावर केलेला आहे. लक्षात घ्या, 24-25 मध्ये. ऊर्जेवरील खर्च हा जवळपास 89,000 कोटीच्या जवळपास होता फक्त, आणि आरोग्यावरील खर्च हा जवळपास 98,000 कोटीपर्यंत होता तुमचा. सो त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे की शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जावरील खर्च जास्त होता, हे चुकीचं आहे. कारण ऊर्जेवरील खर्च कमी होता म्हणजे, आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी होता. तर शिक्षणावरील 1,28,000 आहे आणि हा 98,000 आहे. त्यामुळे बी बरोबर आहे. योग्य विधान केवळ बी बरोबर आहे. असे प्रश्न सोडवायचे नाही, आणि सोडवलंय चुकलंय तर त्याचं टेन्शन
घ्यायचं नाही. आपण म्हणायचं की आपले 2, 3, 4 प्रश्न शहीद होणारच आहे त्याच्यामध्ये, पण बाकी तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय येणार? 100% बरोबर येणार. बघा, भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? म्हणजे विच इज द हायेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अकाउंट्स अँड ऑडिट. ऑडिट आणि अकाउंट मध्ये भारतात सर्वात मोठी संस्था कोणती आहे? क्या? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. सो कॅग हा भारताचा सर्वात मोठा काय आहे? त्या ठिकाणी भारतीय लेखा आणि परीक्षण. लक्षात. पुढे जाऊया आपण. भारतातील मृत्यूदर कमी होण्यापैकी खालील कारण कोणते आहे? म्हणजे भारतात मृत्यूदर कशामुळे कमी झालेला आहे? महामारीवर आपण नियंत्रण आणलेलं आहे. मलेरिया, क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झालेली आहे. बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा मृत्यूदर कमी होण्याचा काही संबंध आहे का? सो बिलकुल संबंध नाही आहे. शिक्षणाचा विस्तार झाल्यामुळे लोक आरोग्याची चांगली काळजी घ्यायला लागली. साक्षरतेत वाढ झाल्यामुळे पण आरोग्याची चांगली काळजी घ्यायला लागले. आलं लक्षामध्ये? म्हणजे किमान साक्षरतेचा तर एवढा तो उपयोग आहे की यार त्या औषधावरची एक्सपायरी डेट आपण वाचू शकतो. म्हणजे सो त्याच्यामुळे ते पण एक कारण असू शकते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय? कारणांमध्ये ए, बी, डी आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? ए, बी, डी, पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? हा एकदम सोपा प्रश्न होता. याच्यात काही लॉजिक टेक्स्टची गरज नाही आहे. डायरेक्ट सुटणारा हा प्रश्न आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? आता लक्षात घ्या, तुम्हाला अनुदानाचे कोणकोणते प्रकार आहे हे पाठच असलं पाहिजे अशातली काही गरज नाहीये. अशा वेळेस होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. म्हणजे जे गुडगुड दिसते त्याला होच म्हणायचं. याला होलिस्टिक अप्रोच म्हणतात, म्हणजे सोडवण्याचा. जसं की केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, हो, हा अनुदानाचा एक प्रकार आहे. वित्त आयोग जे अनुदान देतात तोही अनुदानाचा एक प्रकार आहे. घटनात ज्याच्यात तरतुदी अनुदानाची तो पण अनुदानाचा प्रकार आहे. आणि बाकीचे पण अनुदाने असू शकतात. म्हणून याचं उत्तर काय? वरील पैकी सर्व. कारण याच्यामधलं एखादं चुकीचं असण्याची शक्यताच नाहीये. हे सगळे काय दिलेले आहे? अनुदानाचे प्रकार आहे. आणि त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे? अनुदानाचा त्यात समावेश होतो. केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या कोणाला? राज्यांना. तर हे अनुदाने आहेच ना जे केंद्राकडून राज्याला प्राप्त होतात. होलिस्टिक अप्रोचनी हा प्रश्न सुटतो. म्हणजे गुडगुड माहिती दिलेली आहे, चुकीचं काहीच वाटत नाही त्याच्यात, तर सगळं बरोबर असणार. ह्याला होलिस्टिक याचं उत्तर काय आहे? ABCD 4ही बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? सो हे होतं तुमच्या 2025च्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. पोरांनो, तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं? आणि आता आपला अर्थशास्त्राचा टर्म संपलेली आहे. आता कोणत्या विषयाचं स्पष्टीकरण घेतलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 25 ऑक्टोबरच्या माझ्याकडून मदत होऊ शकते, हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि आजचं लेक्चर कसं झालं ते पण नक्की सांगा. भेटूया आपण लगेच 1-2 दिवसामध्ये पुढच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.